तर मित्रांनो, आपण रोज पाहत असतो की डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाला आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जर भारतीय रुपया अमेरिकी डॉलर इतका झाला तर आपल्याला काय नुकसान होईल. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की डॉलरची किंमत का वधारते किंवा कमी होते. डॉलरची किंमत ही आपल्याला आयात निर्यातीवर अवलंबून असते. जितके जास्त आपण आयात करतो तितका डॉलर वधारतो. हे झाले भारताचे. तर मित्रांनो, राम राम मंडळी, या चॅनलमध्ये तुमचे सर्वात स्वागत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर मित्रांनो, अमेरिकेची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे, मग तरी पण डॉलरची किंमत का वधारते? तर हे अर्थशास्त्रातले सगळे नियम फक्त भारतालाच लागू आहेत. तर ह्यासाठी ह्याच्या फार खोलात जाऊन विचार करावा पाहिजे आणि हे भारतीय जनतेला कोणीतरी सांगितले पाहिजे, म्हणून हा केलेला प्रयत्न आहे. तर नीट लक्षात घ्या की पूर्वीच्या काळी ज्यावेळी चलन नव्हते त्यावेळी वस्तूंची अदलाबदली अर्थात बार्टर सिस्टम होती. नंतर कोणत्याही वस्तूंच्या मोबदल्यात सोने द्यायची परंपरा आली आणि नंतर चलन हे आता गोष्ट सुरू होते. 1945 पासून दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते आणि युरोपीय देश त्यात बेचिराख झाले होते. या देशांच्या उभारणीसाठी भरपूर पैशांची गरज होती, पण त्यांच्या तुलनेत हे अवमूल्यन झाले होते आणि महायुद्धाचा फायदा अमेरिकेला शस्त्र विकून झाला होता. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था सर्वात मजबूत होती. त्यामुळे युरोपियन देशांनी अर्थात फ्रान्स, जर्मनी, हॉलंड इत्यादींनी ठरवले की त्यांनी स्वतःचे चलन न छापता त्यांच्याकडे सोने अमेरिकेकडे देऊन त्यांच्याकडून त्या बदल्यात तेवढ्याच किमतीचे डॉलर छापून घ्यायचे आणि त्यावर नजर ठेवायला ही एक कमिटी नेमली. आणि हा प्रकार किंवा हा करार अमेरिकेच्या ब्रिटन वूड शहरात झाला. यूट्यूबवर तुम्हाला याबद्दलची बरीच माहिती भेटत असते. तर ठरले असे की ज्यावेळी युरोपीय देशांना त्यांचे सोने परत पाहिजे होते त्यावेळी ते डॉलर देऊन ते परत घेऊ शकतात. म्हणजे डॉलरला सोन्याचा आधार होता. आता उदाहरण घ्यायचे झाले तर समजा सरकारकडे 1 किलो सोने आहे आणि त्या बदल्यात त्यांनी 10,000 छापले तर सोन्याची किंमत झाली 10,000 आणि 20,000 रुपये छापले तर सोन्याची किंमत झाली 20,000. समजा दुसरी एखादी वस्तू विकत घ्यायची आहे जिची किंमत आहे 10,000, पण जर सरकारने 20,000 रुपये छापले तर त्या वस्तूची किंमत ही 20,000 होईल. याचा अर्थ आपण जितके पैसे जास्त छापू तितकी महागाई वाढेल, कारण सरकार पैशाच्या मोबदल्यात सोने देण्यास बांधील आहे आणि तसे नसेल तर नोटांच्या कागदाला काही किंमत राहणार नाही. तर 1960च्या दशकात व्हिएतनाम युद्ध सुरू झाले होते, ज्यामध्ये अमेरिकेचा पराभव झाला आणि युरोपीय राष्ट्रांत हे लक्षात आले की अमेरिकन जास्त डॉलर छापून त्यांची फसवणूक करत आहे. मग युरोपियन देशांनी डॉलरच्या बदल्यात सोने मागायला सुरुवात केली, पण अमेरिकेने सोने देण्यास नकार दिला. त्यामुळे डॉलरच्या कागदाला काहीच किंमत उरली नाही. ही घटना निक्सन शॉक म्हणून प्रसिद्ध आहे. मग जर डॉलरला काही किंमत उरली नाही तर पुढे काय? त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन. ते तेलसंपन्न राष्ट्र अर्थात सौदी अरेबियाकडे गेले व त्यांना तेलाच्या बदल्यात डॉलर विकण्याची सरळ धमकी दिली. आता सौदी अरेबिया आताचा इस्रायलबरोबर युद्ध करून हरली होती आणि आता अमेरिकेबरोबर युद्ध परवडणार नव्हतं. म्हणून तेलसंपन्न राष्ट्रे अमेरिकेला घाबरून डॉलरच्या कागदांसाठी तेल विकायला तयारही झाली आणि ज्याने विरोध केला त्या सद्दाम हुसेन आणि गद्दाफीचं काय झालं हे तर इतिहास तुम्हाला माहीतच आहे. तर आता भारत जे तेल विकत घेतो ते डॉलरमध्ये घेतो, त्यामुळे डॉलर वधारतो. साधारण भारत दरवर्षी 7.5 लाख कोटी रुपयांचे तेल विकत घेतो. विचार करा की इतकी रक्कम नक्की कशी लिहायची? भारताची जितकी तेलाची मागणी वाढेल तितका डॉलर पण वर जाईल आणि आपले तितके जास्त पैसे जातील. हा दुहेरी तोटा भारताचा होतो आणि अमेरिका घरबसल्या श्रीमंत होतो आणि आपण कितीही कष्ट केले तरी गरीबच राहतो. आता जर आपण तेल आयातच नाही केले तर डॉलरची किंमत रुपयाचा खाली जाईल, पण तेलावरच सगळी अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ज्यामुळे हे शक्य नाही. बरेच अर्थतज्ञ म्हणतात की जर डॉलर खाली आला तर निर्यातीला तोटा होईल, पण अमेरिकेबरोबर तर असे होताना दिसत नाही. असे का बरे? कारण प्रत्येक देश निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यातीवर अनुदान देते आणि अमेरिकेने ते कमी दिले तर चालेल, कारण डॉलर आधीच महाग आहे. आता दुसरी बाजू तेल डॉलरमध्येच मिळत असल्याने कोणत्याही देशाला कशाचीही निर्यात करायची असल्यास तो देश त्याचे पेमेंट डॉलरमध्ये मागतो, कारण
त्या देशाला तेल घ्यायचे असल्यास ते डॉलरमध्येच मिळते. ह्यामुळे डॉलर आंतरराष्ट्रीय चलन आहे. आता समजा भारताने जागतिक बँकेकडून कर्ज काढायचे आहे तर तो डॉलरमध्येच काढेल, कारण ते डॉलरमध्येच मिळते. पण जागतिक बँक जे कर्ज देईल ते अमेरिका डॉलर छापून देईल आणि आपल्याला मात्र कष्ट करून परत द्यावे लागतील. ही एक प्रकारची गुलामीच आहे. जर आपण पेट्रोल डिझेल विकत घेतले तर आपण अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हातभार लावत आहोत, हे लक्षात घ्या. आणि जो विना मोबदला एखाद्याचे काम करतो तो गुलाम आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अमेरिका कितीही डॉलर छापू शकते, कारण त्यांना कुठे त्या बदल्यात सोने द्यायचे आहे. आपले चलन हे सोने नाही तर परदेशी चलन आहे, ह्यावर आधारलेलं आहे. पण तुम्ही म्हणाल की माझा पेट्रोल अथवा डिझेलचा खर्च महिन्याला 2, 3 किंवा 4,000पर्यंत आहे, मग त्याने इतका काय फरक पडणार आहे. पण हा विचार चुकीचा आहे. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खर्च हा तेलाचा आहे. तुम्ही जे जेवण जेवता ते पिकवायला ट्रॅक्टर आणि बाजारात आणि तिथून घरी आणायला तेल लागते. घर जे बांधता त्याची वाळू सिमेंट आणायला आणि त्याच्यातला प्रत्येक ठिकाणी तेल लागते. म्हणजेच तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खर्च हा तेलाचा आहे. पण अमेरिकेच्या ह्या चलाकपणाचा काहीतरी उपाय असेल ना. उपाय एकच आहे, इलेक्ट्रॉनिक गाड्या वापरणे आणि जिथे शक्य नसेल तिथे पेट्रोल डिझेल वापरणे. कारण आत्ताच्या वापरापैकी 15% तेल भारतात सापडते, त्यावेळी उपयोगात येऊ शकते. इथेनॉल आणि हायड्रोजन हा एक मोठा दिलासा आहे भारतासाठी. ब्राझीलने 1970पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्यास सुरुवात केली. आणि तर मित्रांनो, हा होता आपला आजचा प्रश्न की जर भारतीय रुपया अमेरिकी डॉलर इतका जर झाला तर त्याचा परिणाम काय होईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट देऊन कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.